आज जे आहे आपण तर मस्त एक अभयारण्याचा जे आनंद आहे तो घेणार आहे. आणि रात्री जे तर थंडी एवढी खूप जास्त भयंकर वाढली आहे. तर एवढ्या थंडीमध्ये आता आज आपण कॅम्पिंग करणार आहोत. तर आपण इथंच राहणार आहोत. तर बघू शकताय तुम्ही खूप मोठं जे वारूळ तयार झालं आहे, खतरनाक आहे, भयंकर आहे. ससे मासे वगैरे भरपूर इकडं भरपूर खाली आहेत मासे वगैरे. तर चला पटकन जे आपण मस्त लोकेशन शोधून घेऊ एकदा. गाडी तर जे आहे तर इकडंच पार्क केली आहे, कारण गाडी इथून पुढं नाही नेऊ शकत. तर जवळपासच व्यवस्थित लोकेशन बघू एखादं की जिथं आपल्याला रात्र व्यवस्थित काढता येईल आणि काही त्रास टेन्शन पण नसलं पाहिजे. या साईडनं जे तर खूप सारे झुडूप वगैरे आहेत आणि आपल्याला जे तर मोकळी जागा बघावं लागेल. मोकळी जागा बघू कुठे भेटती. तर खूप दिवसानंतर भेटतो मित्रांनो. व्हिडिओ बनवायला करतो, तुम्ही नजारा बघू शकता. खूप मस्त वाटतंय आता, कारण की सूर्य डुबायचा वेळ झाला आहे. रात्रीचं कसं आहे, पाणी असल्यामुळे जे तर जनावरं वगैरे पण जवळपास इकडे येत असतील. तर बघू, जर आपल्या कॅमेऱ्यामध्ये जर कॅप्चर जर झाली करू शकतोय आपण. इथं जे ऑलरेडी कोणतरी कॅम्पिंग केली होती अगोदर, इथं राहून गेले आहेत लोक. म्हणजे बऱ्यापैकी जे आहे तर इकडं रहिवासी जे आहे तर राहतात, रात्रीचे राहतात, त्याच्यामुळे इथं काही प्रॉब्लेम नाही. आता आपण जे आहे ना तर पाण्याच्या ज्याच्यामध्ये बघू शकताय पूर्ण जमीन जी तर भेगाळलेली आहे, पण व्ह्यू एकदम खतरनाक आहे. इकडं पण जे आहे तर पूर्ण जे ओपन स्पेस आहे पूर्ण साईड. आणि हा व्ह्यू बघा मित्रांनो. हिवाळ्यामध्ये असं पाण्याचं ठिकाण खूप खतरनाक आहे. तर आज जे आपण इथंच अशा ठिकाणी कॅम्पिंग करणार आहोत. अशा निराळ्या ठिकाणी जे फर्स्ट टाइमच कॅम्पिंग करतोय. चला सो गाईज, मित्रांनो, फ्रेंड्स, हॅलो, हाऊ आर यू. तर आपण जे या सुनसान जागेवर आणि या मोकळ्या जंगलामधील जे खूपच मस्त ठिकाणचं एकमेव झाड आहे फक्त की जे थोडंसं हिरवं आहे. बाकी जे सगळीकडे जे तर ओपन आणि नुसता डोंगर आहे, तुम्ही बघू शकताय. तर आपण जे तर इथंच टेंट लावणार आहे आता. तर चला सुरू करूया लगेच. तर चला मित्रांनो, टेंट लावून तर तयार झाला आहे आपला. आणि आता जे तर आपण साईडचं जे इतर व्ह्यू बघणार आहे. खूप भारी लोकेशन झालं आहे सध्याला. आणि एवढ्या थंडीमध्ये, एवढ्या हिवाळ्यामध्ये पाणी नसताना अशा ठिकाणी खूप खूप म्हणजे खूप मस्त वातावरण पण आहे. आणि आता जे तर थंडी खूप जास्त पडली. तर चला आज जे तर खूप दिवसानंतर थंडीचा आनंद पण घेऊ. आणि तुम्हाकडे खूप दिवसानंतर भेटतोय आपण. आय नो की व्हिडिओ अपलोड करायला खूप जास्त वेळ झाला आहे, पण काही प्रॉब्लेम असल्यामुळे जे तर व्हिडिओ अपलोड नाही करू शकलो. पण त्यावेळेस जे तर थोडंसं म्हणजे सगळ्या ॲडजस्टमेंट वगैरे करून तर आज प्लॅनिंग केला आणि म्हटलं चला आज काहीतरी नवीन करूया. आणि लाईव्ह आलो तुम्ही 2-3 वेळेस लाईव्ह आलो. तर लोकेशन तुम्ही बघू शकता मित्रांनो, खूप खतरनाक लोकेशन झालंय. सगळीकडे जे तर पाणीच पाणी आहे आणि खूप भारी आहे. खालच्या साईडला तरी इकडं काहीच नाही, इकडं पूर्ण अंधार आहे. बघू शकता तुम्ही. अशा ठिकाणी जरी यायचं म्हणलं ना भीती खूप वाटते, पण तरी पण ठीक आहे, सवय झाली आता त्याच्यामुळे काही वाटत नाही.
तरी पण जे अजून पण तर थोडं सांभाळूनच सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. कारण काय इथं सांगता नाही कुठून काय प्राणी वगैरे निघतील, काय होईल तर. आणि इकडं तुम्ही खालच्या साईडला बघू शकता, खूप डेंजर नजारा आहे सगळ्याच. इकडं बघू शकता तुम्ही चिल पण आहेत. तर मित्रांनो आपण जे तर आज एका ठिकाणी बसून मस्त शूट करणार आहे. कारण की इथं जे प्राणी जे आहे ना, तर आवाज ऐकून ते पळून जातात. पण आपण जर थोडा वेळ बसून राहिलो ना, आपल्याला भरपूर काही शूट करायला भेटणार आहे. बघू शकता तुम्ही, हा व्ह्यू जे आहे ना, खूप म्हणजे खूप भारी आहे. आपला टेंट जो आहे तर त्या साईडला आहे. तिकडे आपण पाण्याच्या ह्या साईडला आलो. इकडून जवळच आहे तसं, म्हणजे फक्त त्या साईडनं आपण क्रॉस करून जाऊ शकतोय. आणि मित्रांनो आपली व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल ना, तर नक्की यार मला कमेंट करून कळवा. आणि नवीन म्हणजे आणखी नवीन काय करता येईल मला, मी अजून कसे व्हिडिओ बनवू शकतो ते पण मला सांगा. तुम्ही जेवढे सजेशन द्याल त्या प्रकारे मी व्हिडिओ बनवायला 100% प्रयत्न करेन. तर म्हणजे आता थोडीशी फुलं घेऊ, खूप मस्त आहेत. या दिवसामध्ये जे आहे ना, फुलं बघू शकता तुम्ही, खतरनाक फुलं आहेत. खूप दिवसानंतर असला व्ह्यू बघतोय. घराच्या बाहेरच निघायला वेळ भेटत नाही ॲक्च्युअल. आज जे तर संडेचा थोडासा प्लॅन केला. आणि मित्रांनो, अरे यार इथं बघू शकता तुम्ही, आता जे साप गेला आहे आतमध्ये, खूप मोठा होता. पाण्यापासून जे तर दूरच राहावं लागेल थोडंसं. कारण की इकडं कसं आहे, प्राणी वगैरे जे छोटे छोटे, आता हे साप वगैरे डेंजर आहे खूप. पाणी म्हणल्यावर साप पण ते तर असणारच आहे. वरचा पण भाग तुम्ही बघू शकता इकडं सगळीकडं. इकडे जे येतं घनदाट आहे सगळे. चंद्र पण जे तर डोक्यावरती आलाय. मासे पण आहेत आणि साप पण खूप जास्त आहेत. पाणी जे आहे ना मित्रांनो, खूप दिवसात साचलेलं आहे. पाणी जे आहे ना, तर खूप दिवसात साचलेलं आहे. त्याच्यामुळे साप वगैरे खूप जास्त असतात इकडे. कारण की खतरनाक व्ह्यू झाला इकडे एकदम, बघू शकता तुम्ही इकडे. आणि शक्यतोवर तर इकडं कोणी येतच नाही रात्रीचं. कारण की खूप डेंजर एरिया पण आहे आणि पॉसिबिलिटी कमी राहते असलं एवढं मध्ये यायची. आणि मी टेंट अशा ठिकाणी लावतोय की जिथं कोणी डिस्टर्ब पण करणार नाही आणि आपल्याला पण काही प्रॉब्लेम होणार नाही. शांत पण पाहिजे आणि रिलॅक्स पण पाहिजे थोडंसं. खूप जास्त जे आहे रात्रीचा पक्ष्याचा, प्राण्यांचा वगैरे खूप जास्त आवाज येतोय.
तर चला आपला जे तर चहा बनवून तयार झाला आहे, मस्त चहा ठेवला आहे, रेडी झाला आहे जवळपास. खूप थंडी वाढली त्याच्यामुळे आता चहाशिवाय पर्याय नाही, थोडासा चहा प्यावाच लागेल. मित्रांनो चहा प्यायला. हा काहीतरी कमी येतं पण ठीक आहे, 1% एवढा आनंद घेतोय ती का कमी गोष्ट थोडीशी. खूप जास्त थंडी आहे. थंडीमध्ये जे ना एकदा सकाळी जर घरात घुसला ना तर बाहेर निघायचं मनच होत नाही. खूप म्हणजे खूप. आणि सकाळी ड्युटीला जर जायचं म्हटलं ना खूप कंटाळा येऊन जातो. सिच्युएशन पण खूप डेंजर आहे आता. सकाळी प्रवास जरी करायचं म्हटलं ना गाडीवरती किंवा असा खूप धुकं असतंय आणि थंडीमुळे तर आहे ना तर डेंजर एकदम. थंडीमध्ये जे आहे ना मित्रांनो अशा ठिकाणी यायचं म्हटल्यावर अवघड काम आहे. तर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असेल आपल्या तर व्हिडिओला जे चॅनलला जे तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जे तर लाईक करून एक कमेंट नक्की कळवा की व्हिडिओ कसा झाला आहे. आणि थंडीमुळे जे तर जास्त बाहेर निघू नका. आणि जर फिरायला जायचं आहे तर खूप जास्त मस्त लोकेशन आहेत साईडला आणि वातावरण एवढं गार एवढं भारी आहे फिरण्यासारखं, तर एक वेळेस नक्की जाऊन या. ही मजा आताच आहे, एकदा हे दिवस निघून गेले की परत उन्हाळा लागणार आहे. उन्हाळ्याची मजा परत एक वेगळी राहील, पण हिवाळ्याची मजा ती हिवाळ्यातच असते. चला मित्रांनो थोडासा आराम करू आता. काळजी आहे तर आपण कंटिन्यू व्हिडिओ देऊ, थोडा आराम करू. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला टाटा बाय बाय, भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. गुड नाईट. तर चला मित्रांनो गुड नाईट, भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा आणि जेवढा जास्त होईल तेवढा जास्तीत जास्त शेअर करा. आणि मित्रांनो तुम्ही व्हिडिओ जर पूर्ण बघितला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा मित्रांनो प्लीज. आणि थँक्यू जो एवढा तुम्ही सपोर्ट केला
त्या सपोर्टसाठी. आणि यावेळी जे तर व्हिडिओ जे तर खूप लेट झाला, तर त्यासाठी खरंच सॉरी. आणि नेक्स्ट टाइम मी ट्राय करेल की लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड होईल, कारण की थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे जे तर व्हिडिओ थोडा लेट होतं आहे. शूट करायला बाहेर जायला जमत नाही. आज मी कसं आज थोडा वेळ पण होता आज. चला मित्रांनो, थँक्यू, गुड नाईट. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. चला, तसं वातावरण पण आता खूप गार झालं आहे आणि बाहेर जे तर जे पक्षी वगैरे तर खूप मस्त आवाज येतोय एकदम, म्हणजे असा रात्रीचा जे आहे ना असा मनमोहक आवाज येतोय, खूप भारी आवाज येतोय. तर चला, गुड नाईट. भेटूया लवकरच. व्हिडिओ अपलोड होणार आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, सुरुवातीपासून शेवटपर्यंत. थँक्यू, गुड नाईट.